नमस्कार मंडळी. गाजरचा हलवा बनवताना त्यात थोडंसं बीट किसून घातल्यास चव आणि रंग दोन्ही अतिशय छान येतात. थंडीच्या दिवसात दही घट्ट लावायचे असेल तर दूध थोडेसे जास्त गरम असावे. तसेच दही लावल्यानंतर दह्याचे भांडे पिठाच्या डब्यात किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवावे. यामुळे दही अतिशय छान आणि घट्टसर लागले जाते. हिवाळ्यात तळलेले पदार्थ, फरसाण, बिस्किटे या वस्तू लगेचच मऊ पडतात. अशा वेळी या वस्तू घट्ट झाकण असलेल्या डब्यात ठेवाव्यात. तसेच खाण्याआधी थोडा वेळ मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. त्यामुळे खारी बिस्किट जशीच्या तशी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील. नारळाचे दूध बनवल्यानंतर खाली उरलेला चोथा फेकून न देता फ्रीजमध्ये ठेवून दररोज लागेल तसा भाजीमध्ये वापरावा. नारळाच्या चोथ्यामध्ये काहीच नसते किंवा त्याला तितकीशी चव नसते, परंतु फेकण्यापेक्षा भाजीत वापरल्यास भाजीची थोडीफार चव नक्कीच वाढेल. खोवलेला ओला नारळ शिल्लक राहिल्यास त्याला डब्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवू शकता, परंतु जास्त दिवस ठेवू नये, त्यामुळे त्याला दुर्गंधी येऊ शकते. थोड्या दिवसांसाठी हा नारळ चांगला राहतो. तुम्ही उरलेल्या नारळाच्या वड्या देखील बनवू शकता. ज्वारीचे पीठ दळायला देताना ज्वारीमध्ये निम्म्या प्रमाणात तांदूळ मिक्स करून दळल्यास भाकरी अगदी पांढरी शुभ्र होते. तसेच खाण्यास देखील चविष्ट लागते. तसेच भाकरी बनवताना गरम पाणीही वापरावे लागत नाही. मेथीचे पराठे बनवताना शक्यतो लाटून बनवण्यापेक्षा थालीपीठासारखे थापून बनवावेत. तसेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालावा. यामुळे पराठे अजूनच चविष्ट होतात. दिवाळीत शिल्लक राहिलेला फराळ फोडून मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रण करून घ्यावे आणि रोजच्या चपात्या करतो त्यात हे स्टफिंग भरून चपाती करावी. चपाती शेकताना कडेने थोडेसे साजूक तूप सोडावे. या पोळ्या अत्यंत चविष्ट लागतात. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते. अशा वेळेस मिठामध्ये थोडेसे तांदळाचे दाणे टाकले तर मिठाला पाणी सुटत नाही. किंवा तुम्ही मीठ मातीच्या भांड्यात वापरू शकता, त्यामुळे देखील मीठ जसेच्या तसे राहते. बाजारातून मीठ आणल्यानंतर थोडा वेळ कढईमध्ये गरम करावे. त्यानंतर थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे. यामुळे देखील मिठाला पाणी सुटत नाही. तसेच मिठाचा वापर जर पापड बनवण्यासाठी केला तर पापडांनाही कीड लागत नाही. आणि लोणच्यात केला तर लोणचे लवकर मुरते. लोणच्याला खार लवकर सुटतो व खराब देखील होत नाही. तसेच कोशिंबीरमध्ये असे मीठ वापरल्यास कोशिंबीरीत मिठामुळे पाणी सुटत देखील नाही. ह्या टिप्स तुम्ही नक्की वापरून पहा. लसूण जर जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर लसणाच्या पाकळ्या गरम तव्यावर थोड्याशा परतून घ्याव्यात. यामुळे लसणाची साल अगदी पटकन निघते. तसेच वेळही वाचतो. कढीपत्ता आपण सगळेच जण वापरतो, परंतु कढीपत्त्याच्या काड्या मात्र फेकून देतो. या कोवळ्या काड्या फेकून न देता उकळत्या आमटीमध्ये किंवा मसाले भातामध्ये 2-3 काड्या ठेवल्या तर चांगला स्वाद येतो. जेवायच्या वेळेस तुम्ही या काड्या बाजूला काढून ठेवू शकता. रस्सा भाजी, आमटी, फोडणीचे वरण व कडधान्याची उसळ जास्त रुचकर लागण्यासाठी चिमूटभर लवंगाची बारीक पूड करून घातली तर स्वाद व चवही छान लागते. जर लाल मिरची पावडर जास्त दिवस टिकवायची असेल तर शक्यतो काचेच्या बरणीत भरावे. बरणीमध्ये भरताना त्या बरणीला आतून शेंगदाणा तेलाचा हात फिरवावा. आतील बाजूने तेल लावल्यास मिरची पावडर बराच काळ छान टिकते. आपण जेव्हा वर्षभरासाठी तिखट करतो तेव्हा मिरच्या चांगल्या उन्हात वाळवून त्यांना तेलाचा हात लावून द्यावा. नंतरच पावडर करावी. त्यामुळे मिरच्यांचा लालपणा व तिखटपणा जशास तसा राहतो. तसेच मसाला करण्याआधी मसाल्याचे पदार्थ देखील उन्हात वाळवून घेऊन त्यानंतर मसाला केलेला अतिशय उत्तम मसाला होतो. अंडी उकडल्यानंतर लगेचच थंड पाण्यात ठेवावे. त्यामुळे अंड्याची साल लवकर काढता येते. ज्याप्रमाणे आपण आंब्याचा रस ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवत नाहीत, कारण त्यामुळे रस काळा होतो. तसेच अंडी देखील कधीही ॲल्युमिनियमच्या भांड्यात जास्त वेळ फोडून ठेवू नये, कारण यामुळे ऑमलेटचा रंग देखील काळसर पडू शकतो. मेथीचे लाडू जास्त कडू होऊ नये यासाठी मेथीची पावडर बनवून 3 ते 4 दिवस तुपात भिजवून ठेवावी. त्यानंतर लाडू बनवावे. यामुळे मेथीचे लाडू अजिबातच कडू होत नाहीत. पावभाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे बीट देखील घालावे. यामुळे पावभाजीला अतिशय छान लाल रंग येतो. मासे विळीवर चिरताना किंवा सुरीने कापताना हाताला थोडेसे मीठ सोडावे. त्यामुळे मासे हातातून निसटत नाहीत.
काही वेळा माशांना अतिशय उग्र वास येतो. अशा वेळी तो वास घालवण्यासाठी चमचाभर खडे मीठ, चमचाभर हळद व अर्धा लिंबाचा रस यांचे मिश्रण माशांना लावून ठेवावे. कोणतीही खीर बनवताना थोडेसे मीठ घातले तर खीर अत्यंत स्वादिष्ट आणि छान लागते. प्रसादाचा शिरा बनवताना त्यामध्ये जर केळी घालायची असेल तर रवा भाजतानाच केळी घातली तर केळी देखील छान भाजून घ्यावी. नाहीतर केळी व्यवस्थित भाजली गेली नाही तर शिऱ्याला वास येऊ शकतो, तसेच शिरा लवकर देखील खराब होतो. साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा चांगला भिजलेला असावा. साबुदाणा छान भिजून फुललेला असेल तरच वडे छान होतात. पण जर साबुदाणा व्यवस्थित भिजला नसेल तर वडे खाताना कडकडीत लागतात. साबुदाणा वडे बनवताना खूप जास्त पातळ थापू नये, थोडासा जाडसरच ठेवावा, जेणेकरून वडे तेलात छान फुलतील. साबुदाणा वडे तळताना मोठ्या आचेवर खूप घाईघाईत कधीही तळू नयेत, त्यामुळे वडे वरतून काळे होतात, आत साबुदाणा तसाच कच्चा राहतो. म्हणून वडे नेहमी तळताना गॅस मध्यम असावा. भजी करताना भजीच्या मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा घालावा. यामुळे भजी नेहमीपेक्षा खुसखुशीत होतात. बटाटे वडे करताना काही वेळा बटाट्याची भाजी संपते आणि बेसन पिठाचे मिश्रण उरते. अशा वेळेस झाऱ्याने तेलामध्ये छान बुंदी पाडून त्याचा रायता बनवावा. यामुळे चविष्ट बुंदीचा रायता तयार होतो. मसाल्याची कोबीची भाजी बनवताना मसाल्यामध्ये कोबी 5 ते 10 मिनिटे छान शिजू द्यावा. यामुळे कोबीच्या भाजीला अतिशय छान चव येते. तसेच ही भाजी जास्त पातळ न करता थोडीशी दाटसरच ठेवावी. मटण किंवा चिकन कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजवावे. यामुळे चिकन व मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागेल, परंतु त्याची चव कुकरपेक्षा जास्त चांगली लागते, कारण मंद आचेवर शिजवल्यामुळे मसाला त्यामध्ये छान आतपर्यंत मुरतो. पिठले बनवताना त्यामध्ये थोडीशी तिखट मिरची घालावी. यामुळे झणझणीत पिठले तयार होते. तसेच त्यात कोथिंबीर देखील जास्त प्रमाणात घालावी. टोमॅटो किंवा भाज्या शिळ्या झाल्या असतील तर अर्धा तास मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे भाज्या पुन्हा छान टवटवीत होतील. कांदा भाजी बनवताना भजी जास्त तापलेल्या तेलात तळू नका. त्यामुळे भजी काळपट दिसते व कांदा लवकर करपून भजी कडवट देखील लागतात. कांदा भजी बनवताना त्यामध्ये कांदा जर जास्त प्रमाणात घालत असाल तर सोडा अगदी किंचित घालावा, किंवा नाही घातला तरी देखील भजी अगदी छान कुरकुरीत होतात. उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवताना पाण्याऐवजी ताकाचा वापर केला तर आमटीला अप्रतिम चव येते. वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब